नमस्कार. आज गीता जयंती. मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर श्रीकृष्ण आणि मोहभंग झालेला अर्जुन यांच्यात संवाद झाला. याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्म आणि कर्माची शिकवण दिली होती. म्हणूनच हा दिवस मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती म्हणूनही ओळखला जातो. संपूर्ण भगवद्गीता वाचणे किंवा मुखोद्गत असणे आणि त्याचा अर्थही समजणे ही फारच विशेष गोष्ट आहे. खूप जणांना ती संस्कृतमध्ये असल्यामुळे वाचायला जमत नाही आणि संस्कृतमध्ये असल्याने गीतेचा अर्थही कळत नाही. आज मी तुमच्यासमोर दुर्मिळ अशी असलेली 18 श्लोके गीता सादर करणार आहे. यातील प्रत्येक श्लोकात एकेका अध्यायाचे सार आहे, जे मराठीत असल्यामुळे सर्वांना समजणे सोपे जाईल. ही दुर्मिळ अशी 18 श्लोके गीता अनेक वर्षांपूर्वी एका कीर्तनाच्या वेळी तेथील संतांकडून माझ्या आईला प्राप्त झाली होती आणि आईने तिच्या संग्रही असलेली ही 18 श्लोके गीता मला सादर करण्यासाठी दिली. यासाठी मी माझ्या आईची ऋणी आहे. चला तर मग आता आपण ही गीता ऐकूया. कौरव पांडव युद्धासाठी कुरुक्षेत्री जमले. संजय सांगे धृतराष्ट्राला जे समरी घडले. आप्त सोयरे सखे बघुनी समरी बंधुगण. विषण्ण चित्ती रणी अर्जुने त्यजिले धनुष्य बाण. विषण्ण मानवा पार्था बघुनी हरिसांगे गीता. आत्मा अव्यय अमर विनाशी हीन रतनु पार्था. मोह त्यागुनी ऊठ पार्था घेई शस्त्र करी. स्थितप्रज्ञासह निस्पृह वागे हर्ष शोक न करी. कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठतर म्हणती भगवंता. युद्ध कराया कसा सांगशी तू मजला आता. तदा जनार्दन सांगे पार्था दोन्ही समजाण. कर्मफलेच्छा सदा त्यागुनी करी कर्माचरण. अव्यय योगा मीच कथियेले रदिमंदवादी नृपा. धर्मस्थापण्या युगी युगी मी घेतो नररूपा. सकल भूतांचा मी निर्माता परिणच मी करता. ब्रह्मपदा तू पावशील मज कर्मार्पण करिता. निरहंकारी बनुनी करीतो जो कर्मे सारी. प्रेम द्वेषा सुख दुःख त्यागुनी समता चित्ती धरी. सांख्य योग जो समान मानी तो संन्यासी खरा. निश्चित पावे ब्रह्मपदा तो अंती करू वीरा. स्वचित शोधून त्याग फलांचा हाची योग खरा. समबुद्धी जो भेदभावजा नुरला चित्ती जरा. सकला ठाई देखे मजला भजतो मज प्रेमे. मद्गत ज्याचे चित्त मला तो उत्तम योगी गमे. मत प्रकृतीने उपज पावली ही सारी सृष्टी. प्रकाश रसमी बुद्धी तपमी बीज सकल भूती. सर्वव्यापी मी परमेश्वर नुमजे मूढ जन. दुस्तर माया तरतील योगी जे मजला शरण. स्वातकरणी स्थिर चित्ताने जे भजती मजला. ओंकाराक्षर ब्रह्मवधूनी जे त्यजिती तनुला. नित्ययुक्त जे योगी भक्तजन पावे ब्रह्मपदा. जेथे जाता पुन्हा न परते न जन्म मरण कदा. नभी वायू सम सकळ भूते मम ठाई वसती. पुन्हा पुन्हा मी तया निर्मिती पार्था कल्पांती. पत्र पुष्पवा दान तपक्रिया सकळही मज अर्पी. मनमन मत्पर भक्त अंती तू होशी मदरूपी. ब्रह्मा विष्णू शिव मी आत्मा मन मी चेतनता. शेष गरुड मी सिंधू हिमालय मी गंगा सरिता. व्यास शुक्र मी पार्थ कपिल मी जन निर्माता.
अनंत माझ्या विभूती जगमी व्यापियेले पार्था. प्रभो विनवितो दावा अपुले विश्वरूप मजला. निज स्वरूप मग धरून माधव बदले पार्थाला. सर्वव्यापी लोकविनाशी बघमज विद्रुपम. पार्थ घाबरे विनवी देवा दावा सौम्य रूप. भक्ती कोणती करावी देवा सगुण निर्गुणवा. बदे जनार्दन माझ्या ठाई धरुनी समभावा. अर्पुन मजला मनबुद्धी जे नच द्वेषी कोणा. अनासक्त मनी भक्त नित्यते बहुप्रिय मज जाणा. शरीर क्षेत्रे हे तज्ज्ञ त्याला वदती क्षेत्रज्ञ. यथार्थ त्याचे ज्ञान मोक्षपद म्हणती जनसुज्ञ. आदिरहित तू जाण सर्वदा पुरुष आणि प्रकृती. सकला ठाई ईश्वर देखुनी पावे परमगती. प्रकृती माझी बीज पेरुनी मी निर्मे भूता. अव्यय आत्म्या सत्वरजस्तम बद्ध करी पार्था. त्रिगुणातीता तुल्य प्रिया प्रिय नच रागद्वेष. ब्रह्मपदाला पावन होई मत्समतो पुरुष. खाली शाखा ऊर्ध्वमूलयुत वेदांची पाने. त्या अश्वत्था जाणा छेदा विराग शस्त्राने. हृदय स्थितमी क्षरातीतमी पुरुषोत्तम सत्य. मजला ऐसे जाणून पार्था होई कृतकृत्य. सत्य अहिंसा त्याग सत्यता क्षमा धैर्य शांती. दानादिकही प्राप्त करावी दैवी संपत्ती. दंभ दर्प अभिमान क्रोधही असुरी संपत्ती. सदा त्यजावी पार्था तेणे पावे अधोगती. सात्विक राजस तामस पार्था श्रद्धा त्रिविध परी. यज्ञ दान तप भोजन तैसे जाणे गुणांपरी. रजतम हे गुण त्यजुनी पार्थ होई सद्गुणी. ब्रह्मार्पण कर सकलही कर्म ओम तत्सत वदुनी. जरी त्यागशी युद्ध अर्जुना धरुनी अभिमान. निश्चित जाण तव प्रकृती ते करविल तुझ कडून. उरे मोहका चित्ती तुझ्या परसुनी मम गीता. पार्थवदे निसंशय आज्ञा पाळीन तव आता. पार्थवदे निसंशय आज्ञा पाळीन तव आता. श्री कृष्णार्पणमस्तु.